जयंत पाटील सर आपल्यासोबत आहेत। पाटील साहेब, आजचा मोर्चा तर दणदणीत झाला, चर्चाही देखील झाली, मात्र या ठिकाणी चर्चा अशी पण होते की भाजपने या ठिकाणी जो मूक मोर्चा आपल्याच मोर्चाच्या विरोधात काढलाय त्याची पण मला कळलं नाही मूक कशाला काढायचं नाही। त्याने बोलून जरा अटॅक करूनच बोललं पाहिजे। मूक याचा अर्थ काय, आमच्या या सगळ्या ॲक्टिव्हिटीजला आणि जे आम्ही आक्षेप घेतलेले आहेत त्या आक्षेपाला उत्तर देण्याची ताकद नाही म्हणून मूक मोर्चा। पण आपण प्रश्न विचारताय निवडणूक आयोगाला आणि उत्तर देत आहे भारतीय जनता पार्टी, त्याकडे कसं पाहता? मध्ये राजसाहेब सांगतात ते बरोबर आहे। राजसाहेबांनी जे वेळोवेळी आता या 15 महिन्याभरात बोलतायत की निवडणूक आयोगाने भाजपला एजंट ठेवलंय का, आज ज्या पद्धतीचं काम आहे चालू आहे ते रॉंग आहे। आणि म्हणून तुम्ही मला चांगला प्रश्न विचारलात की या पद्धतीचं जर या लोकशाहीमध्ये राजकारण किंवा निवडणुका घेतल्या जात असतील तर ते आक्षेपार्ह आहे। आणि म्हणून आम्ही हा मोर्चा काढला। आज 2 दिवसाच्या तयारीमध्ये लाखो लोक या ठिकाणी आलेले आहेत, हेच खरं या ठिकाणी। महाविकास आघाडी तर मोर्चात आहेच, मात्र दुसरीकडे आता शिंदेची सेना आणि राष्ट्रवादी दादा हे देखील मागणी करतायत की मतदार याद्या स्वच्छ करा। बीजेपी पण करत आहे। बीजेपीचं नगरमध्ये एका आमदारांनीच गेली की मतदार याद्या बोगस आहेत म्हणून सिल्लोडमध्ये केलंय, औरंगाबादमध्ये सिल्लोडमध्ये बीजेपीने मागणी केलेली आहे। आणि ह्याचा विचार निवडणूक आयोगाने केला पाहिजे। म्हणून आमचा काय महाविकास आघाडीचा मोर्चा नव्हता, जे लोकशाही आहे लोकशाही टिकली पाहिजे म्हणून आम्ही मोर्चा घेतला आणि बीजेपीला पतपत्र दिलं होतं तुम्ही पण या मोर्चामध्ये या म्हणून। सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल योगेंद्र गुप्तासह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।